साक्षात अग्निदेवांनी आपल्याला दर्शन दिले, म्हणजे हा यज्ञ सफल झाला म्हणायचं। पण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल। मला वाटतं आपण यज्ञ सुरू ठेवावा। या शुभप्रसंगी मी मंत्रोच्चार सुरू ठेवतो, जेणेकरून शुभशक्तीचे आगमन होईल। नेत्री शिवशंकरा मदनागी तू जाळीला, प्रलय नेत्री शिवशंकरा मदनागी तू जाळीला, अंतरिक्ष नारायणा अग्निसूत तू झाला, प्रलय नेत्री शिवशंकरा मदनागी तू जाळीला, अंतरिक्ष नारायणा अग्निसूत तू झाला, पृथ्वीलोकी अवतारण्या गर्भकुंडात सांडला, राजपुत्रा तू सोमयागी अग्निकुंडात अवतरला, जालिंदरनाथ जालिंदरनाथ 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 अग्निकुंडात अवतरला। माझे आणि श्री महादेवांचे जे स्वप्न होते ते आज पूर्ण झाले आहे। नाथ परंपरेत आज चौथे नाथ प्रकट झाले आहेत। अंतरिक्ष नारायण यांनी अग्नीच्या सहाय्याने या सृष्टीत पाऊल ठेवले आहे। जालंधर म्हणजे धगधगता अग्नी आहे। त्याचे अस्तित्व अशुभ शक्तींना जाळून टाकेल। त्याच्या येण्याने नाथ परंपरेला बळ येईल। तो ज्ञान घेऊनच सृष्टीत आला आहे याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येईल। जालंधर, तुला माझे शुभाशीर्वाद आहे। निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो, अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो, अलख निरंजन अलख निरंजन हो, अलख निरंजन।
सोमयागातून असा दिव्य पुत्र प्रकट होईल याची कल्पना देखील केली नव्हती. हे सारे श्री महादेवांच्या आशीर्वादामुळेच आपल्या भूमीत घडले. साक्षात अग्निदेवांनी दर्शन दिलं आणि ह्या पुत्राच्या प्रकट होण्यामागे जे कारण सांगितलं ते ऐकून तर मला खूप आनंद झाला. परमेश्वराने ह्या पुत्राच्या प्रकट होण्यासाठी आपली निवड केली आहे. माते, आता हा माझा बंधूच झाला ना? अर्थात. पण मग मी याला काय नावाने हाक मारू? जे माझ्या मनात आहे तेच तू विचारलंस. ह्या पुत्राचे नामकरण करताना ते अगदी विचारपूर्वक करायला हवे, कारण ती देखील एक जबाबदारी आहे. हे राजन, तुमच्या पुण्याईमुळे आज आम्हाला हे सर्व अद्भुत पाहायला मिळालं. माझी एक प्रार्थना आहे की आपण जो नामकरण विधी करणार आहोत तो मात्र अति भव्य असावा. निश्चितच. ह्या पुत्राचा नामकरण सोहळा न भूतो न भविष्यती होईल. आपण राजपुरोहित यांना देखील या संदर्भात विचारायला हवं. होय, हा यज्ञ यशस्वी होण्याचे श्रेय हे राजपुरोहितांना द्यायलाच हवे. त्यांचे मार्गदर्शन हे घ्यायलाच हवे आपल्याला. हे पुत्र, यज्ञातून प्रकट झाल्यानंतर तुझे वास्तव्य आता या राज्यातच असणार आहे. तुला आमच्या साऱ्यांचा परिचय करून देतो. मी या राज्याचा प्रजापती बृहद्रव. ही माझी सौभाग्यवती सुलोचना. हा आमचा पुत्र मिनकेत. हे या राज्याचे प्रधान आणि सेवक. हे पुत्र, तुझे या राज्यात स्वागत आहे. माझे पूर्ण ध्यान तिथे होते. आता मी पुढची यात्रा सुरू करतो. नाथ परंपरेतल्या पुढच्या नाथांचे आगमन झाले आहे ह्याचा मला आनंद आहे. मी, श्री दत्त महाराज, श्री महादेव या सगळ्यांनी आपली ऊर्जा सोमयागात प्रवाही केली होती आणि नवीन नाथ निर्विघ्नपणे प्रकट झाले. हे नाथपुत्र, तुला सर्वोत्तम माता पिता लाभले आहे जे तुझा सांभाळ अत्यंत प्रेमाने करतील. सर्व सुख तुझ्या पायाशी असतील जे तुला उपभोगता येतील. भविष्यात मात्र कठोर साधना आहे आणि अत्यंत खडतर परिस्थिती सुद्धा. माझा तुला आशीर्वाद आहे. शुभम भवतु. गोरक्षा, तुझी नैमित्तिक कार्य पूर्ण झाले का? होय गुरुदेव. केवळ वनातून फलाहारासाठी फळं घेऊन यायची आहे. गोरक्षा, मला तुला काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे. काय झाले आहे गुरुदेव? इकडे ये.
गोरक्ष, आता तुला मी जे सांगत आहे ते ध्यान देऊ नये. हो गुरुदेव, माझ्याकडून काही चुकले आहे का? नाही गोरक्ष, आता तुला आश्रमातील कामे करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे मला समजले नाही. आता तुला आश्रमातून जायचे आहे. आपण असे का म्हणत आहात गुरुदेव? गोरक्ष, आता तो क्षण आला आहे जिथे तुला पुढील साधनेची तयारी करायची आहे. गुरुदेव, म्हणजे काय? मला कळाले नाही. गोरक्ष, या सृष्टीत कुठलीही गोष्ट शाश्वत नाही. उत्पत्ती, स्थिती, लय ही तीनच तत्व शाश्वत आहेत. गोरक्ष, तुला आठवत असेल तर तुझा जन्म गौरक्षेतून झाला आहे. मच्छिंद्रने तुला गौरक्षेतून बाहेर काढले आहे. ह्या गोरक्षेतून जो अवतरणार त्याचे नाव मी गोरक्ष असे ठेवतो आहे. होय गुरुदेव, हे सगळं माझ्या लक्षात आहे. माझ्या गुरूंची आणि माझी पहिली भेट. माझे माता, पिता, गुरु, सखे सगळे तेच आहेत. गोरक्ष, तू मच्छिंद्र सोबत अरण्यातून भ्रमंती करत असताना तू विविध साधना आणि शस्त्रविद्येचेही शिक्षण घेतलेस. तुझा गोरक्ष ते गोरक्षनाथ असा प्रवास सुरू असताना एका क्षणी आपली भेट झाली. त्यानंतर मच्छिंद्रनाथ पुढील कार्यासाठी तुला माझ्याकडे सुपूर्त करून पुढे निघून गेला. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, संहारक तू, वेदांचाही तारक तू, शिवहर शंभू. गोरक्ष, आता मीही मागे वळून पाहणार नाही आणि तूही मागे वळून पाहू नकोस. गोरक्ष, तुझ्या डोळ्यात पाणी? हे गुरुदेव, मला माझ्या गुरूंच्या आठवणीने भरून आले. गोरक्ष, खरा योगी तोच असतो जो सुख, दुःख, राग या कुठल्याही मनोवस्थेत स्थितप्रज्ञच असतो. भावनावश झालास तर तुझ्या पुढील कार्यात अधिकाधिक अडथळेच असतील. गुरुदेव, एक विचारू का? निसंकोच विचार. हे सगळं आपण आज सांगण्यामागे काय कारण आहे? याचा अर्थ काय? गोरक्ष,
यानंतर श्री महादेव हे तुझ्या पुढच्या कार्यासाठी तुझ्याकडून साधना करून घेतील. म्हणजे गुरुदेव, आपणही मला सोडून जाणार आहात? गोरक्ष, जरी मी तुझ्या सोबत नसलो तरी वेळोवेळी मी वेगवेगळ्या रूपाने तुला दर्शन देईन. गुरुदेव, माझ्या गुरूंनी माझा जन्म एका घरात व्हावा म्हणून एका पुण्यवान स्त्रीला विभूती दिली, परंतु तिने ती विभूती टाकून दिली आणि माझे गुरु मच्छिंद्रनाथ ते मला इथे तुमच्याकडे सोपवून गेले. आणि आता आपणही मला सोडून जाणार? मी इथे एकटा कसा राहणार? माझे चित्त साधनेत एकाग्र कसे होणार? गोरक्ष, मी तुला कधीही भेटू शकतो आणि साक्षात श्री महादेव तुझ्यासोबत असणारच आहेत. गुरुदेव, गुरुदेव, माझ्याकडून काही चुकले असेल तर मला क्षमा असावी, परंतु तुम्ही मला सोडून जाऊ नका. गोरक्ष, आता ती घटिका जवळ आली आहे. तुला बद्रिकाश्रमातून प्रस्थान करावे लागेल. गोरक्ष, तुझा पुढचा प्रवास सुरू होतो आहे. तुझ्याकडून जे कार्य अपेक्षित आहे त्यासाठी ज्या ज्ञानाची तुला आवश्यकता आहे त्यासाठी एक एक पायरी वर जाण्यासाठी तुला कठोर तप करायचे आहे. आधी मच्छिंद्र, नंतर श्री दत्त महाराज यांच्याकडून जे दिव्य ज्ञान तुला मिळाले आहे त्याच्या पुढे जाऊन तुला अधिकाधिक ज्ञान देण्याचे दायित्व आता माझ्यावर आहे. गोरक्ष, मी तुझी कैलासात वाट पाहतो आहे.